अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मंत्रिपदाची आशा आता व्यक्त होताना दिसते। महाराष्ट्रामध्ये रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करण्याची सुद्धा मागणी करण्यात येते। महाराष्ट्रातली परिस्थिती बदलायची असेल तर 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी नेत्यांनी अजित पवारांकडे केली आहे। तर तसंच एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। महत्त्वाची अपडेट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मंत्रिपदाची आशा आता नेत्यांनी व्यक्त केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी सुद्धा करण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, नेमकी काय मागणी आहे नेत्यांची, काय म्हणणं आहे त्यांचं? आपण जर पाहिलं तर आज अजित पवारांच्या निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर जी आहे ती बैठक सुरू आहे। या बैठकीत खरं तर लोकसभेच्या मुद्द्यावर चर्चा होता आता ही मुद्द्यावरची चर्चा थेट मंत्रिपदाच्या आशावर जी आहे ती गेलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो लवकरात लवकर करावा आणि त्याच्यात एक राज्यमंत्रीपद आणि एक कॅबिनेट मंत्रीपद राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळावं अशी मागणी आता कोर कमिटीतील नेते मंडळींनी केलेलीची माहिती देवगिरी बंगल्याच्या बाहेर येताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 15 दिवसात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करा, त्यानंतरच महाराष्ट्र राज्याची परिस्थिती जी आहे ती सुधरेल अशी सुद्धा चर्चा जी आहे ती या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर बघितला तर ज्यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार जे ते राष्ट्रवादीला घेऊन महायुतीत सामील झाले त्यावेळेस अजित पवारांना धरून 9 मंत्र्यांनी जी आहे ती शपथ घेतली होती। सगळ्यात मोठा आकडा पहिल्याच एंट्रीला घेतला होता आणि त्याच्यानंतर अनेक मतभेद डावपेच होताना पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा 2 मंत्रिपदांची मागणी जी आहे ती करण्याचा निर्णय घेण्याची चर्चा जी आहे ती आतमध्ये रंगू लागलेली आणि त्यामुळे आता नेमकं अजित पवारांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार का हा मुद्दा महत्वाचा असेल आणि त्याच्यावर वर्णी कोणाची लागणार हे महत्वाचं आहे। पण लोकसभेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जर आपण एकंदरीत आकडेवारी पाहिली आणि जागा पाहिल्या तर एकच उमेदवार जो आहे तो त्यांचा लोकसभेत विजयी झाला होता। 5 जागांवर त्यांनी उमेदवार दिले होते। धाराशिव असेल, बारामती असेल अशा जागांवर त्यांनी उमेदवार देऊन तिथे त्यांना पराभव पाहायला लागला। फक्त रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे हेच विजयी झाले आणि त्याच्यानंतरही आता 4 उमेदवार हरल्यानंतरही मंत्रिमंडळाच्या आशा ज्या आहेत त्या कोर कमिटीच्या बैठकीत व्यक्त होऊ लागलेल्या आहेत। त्यामुळे आता अजित पवार हे मुद्दे जे ते हायकमांड समोर मांडणार का, कारण की महायुतीच्या सरकारात ज्या वेळेस मंत्रिमंडळ विस्तार झाला, एकंदरीत ज्या जागेंच्या वाटाघाटी झाल्या, हे सगळं मुद्दे जे ते दिल्लीला घेऊन गेले, त्याच्यानंतर दिल्ली समोर मांडणी झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा येऊन महाराष्ट्रात विस्तार झाला। त्यामुळे आता दिल्लीच्या डोक्यावर एक भलतं टेन्शन चालू आहे की सत्ता स्थापन करायची आहे। त्याच्यानंतर फडणवीसांनी केलेलं वक्तव्य जे की मला मुक्ती द्यावी हा एक महत्वाचा मुद्दा आणि त्याच्यात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळाची चर्चा जर सुरुवात केली तर हे हायकमांड कसं डील करेल हे एक पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे मागच्या निवडणुकीच्या वेळेस असं चर्चा झाल्या की बरोबर अजय, पुन्हा तुमच्याकडे येऊ। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।